श्रीनगरमधील दल लेक हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, खूप मोठं एक पर्यटन स्थळ आहे। मात्र आज जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचे परिणाम दल लेकवरती देखील पाहायला मिळत आहेत। दल लेकवरती पर्यटकांची वानवा जी आहे ती पाहायला मिळते। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल हा अतिशय सुंदर असा दल लेक आहे आणि या संपूर्ण हिमालयन रेंजेसच्या मधोमध असलेला हा दल लेक इथे पाहण्यासाठी आणि या दल लेकमध्ये असलेले जे शिकार आहेत, हाऊस बोट आहेत, इथे राहण्यासाठी देशभरातून इथे नागरिक येत असतात। मात्र जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या दहशतवादी हल्ल्याचे परिणाम आज या दल लेकमधल्या पर्यटन व्यवसायावरती देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात। समोरच्या या शिकारास आपण बघतोय, एका रांगेत सर्व शिकारा जे आहेत इथे पार्क केलेले आपल्याला पाहायला मिळतात। नाहीतर अन्य वेळेला हे सर्व शिकारा जे आहेत ते व्यस्त असतात पर्यटकांना या संपूर्ण दल लेकची सफर घडवून आणताना। मात्र आता हे सर्व शिकारा जे आहेत ते इथे पार्किंगमध्ये उभे असलेलेच आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पर्यटक जे आहेत ते काहीशे भयभीत झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अशीच समोरची परिस्थिती जी आहे, समोर आपल्याला अनेक हाऊसबोट देखील पाहायला मिळतात आणि या सर्व हाऊसबोटमध्ये आपण जर पाहिलं तर सर्व हाऊसबोट जे आहेत ते आता पार्किंगमध्ये आहेत, रिकामे आहेत। पर्यटकांना शोधताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण हा एक थोडा सीझन जो आहे पर्यटनाचा तो सुरू झालेला आहे आणि असं असताना देखील हे जे हाऊस बोट आहेत ते मात्र इथे रिकामे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक खूप मोठा पर्यटन व्यवसाय हा जम्मू काश्मीर राज्याचा आहे। जवळपास जम्मू काश्मीर राज्याची 80% अधिक मोठी अर्थव्यवस्था ही फक्त आणि फक्त पर्यटनावरती आहे। मात्र असं असताना देखील पर्यटन व्यवसायावरती जो काही मोठा परिणाम झालेला आहे त्याचं एकमेव कारण आहे तो म्हणजे दहशतवादी हल्ला। हा जो भ्याड दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा परिणाम जम्मू काश्मीरच्या या संपूर्ण पर्यटन व्यवसायावरती झालेला आहे, अर्थकारणावरती झालेला आहे। पर्यटक इथे पुन्हा येण्यासाठी त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा एक विश्वास जो आहे सुरक्षेचा तो निर्माण करावा लागणार आहे आणि त्यानंतरच कुठेतरी एक पर्यटनाची गाडी जी आहे जम्मू काश्मीरची ती रुळावरती येऊ शकते। जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक हे महाराष्ट्रातून येतात। महाराष्ट्रातल्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती जी आहे ती जम्मू काश्मीर, श्रीनगर आणि इथल्या पहलगाम असेल किंवा गुलमर्ग असेल इथल्या पर्यटन स्थळांसाठी असते। मात्र जो दहशतवादी हल्ला झालेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 ते 6 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत, त्यामुळे एक खूप मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते पर्यटकांच्या मनावरती निर्माण झालेलं आहे। दल लेकचा संपूर्ण परिसर काश्मीरचं सर्वात सुंदर जर पर्यटन स्थळ कुठलं असेल तर हे दल लेक आहे आणि या दल लेकमध्ये आपण पाहतोय सर्व शिकारा जे आहेत ते इथे पार्किंगमध्ये उभे आहेत। एक खूप मोठा परिणाम जो आहे पर्यटन व्यवसायावरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो। काही तुरळक पर्यटक जे आहेत ते येताना दिसत आहेत, मात्र दल लेकमध्ये सीझनच्या काळामध्ये हे जे सर्व शिकारा जे आहे ते आपल्याला इथे कुठेही पार्किंगमध्ये थांबलेले दिसत नाही, ते सतत या संपूर्ण दल लेकमध्ये पर्यटकांना घेऊन फिरताना पाहायला मिळत असतात। मात्र आता एक खूप मोठं दहशतवादाचं सावट जे आहे त्या दल लेकवरती पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते। सर्व शिकार असतील, समोरच्या हाऊस बोट असतील, या सर्व या ठिकाणी पार्कमध्ये एका ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण एक हिमालयाच्या सर्व त्या रांगा आहेत, पर्वत रांगा त्या आपण पाहतो। अतिशय सुंदर असं हे चित्र आहे आणि या संपूर्ण पर्यटन व्यवसायावरती कसा परिणाम झाला हे आपण जाणून घ्या। इथे काही नागरिक आलेले आहेत, पर्यटक आलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण। मराठी बोलता हिंदी आता? मराठी हिंदी दोनों आता है। महाराष्ट्र से हम महाराष्ट्र से कहाँ से आए हो? मैं नासिक से आया हूँ साहब। हमको आने के लिए इधर 4 दिन हो गया है। कल हादसे का हमने सुने तो जरा थोड़ा माहौल इधर का बदल गया था, मगर अभी यहाँ पर देख रहे हम शिकारा के लिए आए तो एकदम सब नॉर्मल माहौल है। और यहाँ के जो लोग हैं इन्होंने भी काफी कोऑपरेट किया है कि भाई ऐसे कोई डरने वाली बात नहीं है, अगर कुछ होगा तो पहले हम पर होगा, बाद में आपको कुछ होगा बोले, तो ऐसा कोई माहौल नहीं। इधर सब खुली हवा में आराम से घूम रहे हैं, इधर कोई डरने की बात नहीं। इधर ऐसा कश्मीर तो फेमस है अपने टूरिज्म के लिए। हर इंडियन जो यहाँ पर आना चाहता है कि टूरिज्म हो जाए, अच्छी तरह से देखे, अपनी फैमिली के साथ देखे, लेकिन जब इस तरह से टेरर अटैक होता है तो एक बहुत बड़ी ठेस जो है वो लगती है। वो तो गलत हुआ जिस किसी ने भी किया। देखो भाई, टेररिस्ट का कोई जात और कोई धर्म नहीं होता है भाई, जो भी किया ये गलत किया है और ये नहीं होना चाहिए, अपने देश के लिए अच्छा नहीं है ये। और जो लोग आते हैं उनके लिए भी गलत हो जाता है, मैसेज गलत जाता है, माहौल गलत हो जाता है, तो ऐसा होना नहीं चाहिए, हमारा ये कहना है। और यहाँ सब भाईचारे के साथ रहते हैं, किसी को कोई तकलीफ नहीं है यहाँ पर। तकलीफ नहीं। हाँ, आप क्या बताएंगे किस तरह से जो माहौल पूरा बिगड़ा है यहाँ पे? कुछ थोड़ा बहुत बिगड़ा है भाई। जो लोग डर गए हैं वो लोग सुबह आज निकले। हम जिस होटल में ठहरे, शाहबाज होटल में, वहाँ पर काफ़ी सारे रूम खाली हो चुके हैं और छत्तीसगढ़, रायपुर के थे, कोई यूपी का था, कोई बंगाल के थे, वो सब लोग चले गए बस। डर के मारे चले गए। कोई 2 दिन ही हुआ था किसी को, हम लोग को यहाँ पर 4 दिन हो गए।
तो हमको जो हमारे होटल वाले थे, जैसे कोई पहचान वाले, उन्होंने बोले घबराइए मत, हम आपके साथ है, डरने की कोई बात नहीं है, यहाँ कुछ नहीं होगा। तो हम लोग ठहरे हुए अभी तक। तुम्ही कुठून आलात? हम भी इनके साथ में ही है। मराठी नाशिक से आए हम। मराठीत सांगा. मराठी. आम्ही नाशिकवरून आलेले आहे. आम्हाला इथे काय भीती नाही आहे. कोणाची याची काय कोणी केलेलं आहे काय माहिती नाही त्याचं. तर ज्यांनी पण केलंय कसं काय केलंय काय आम्हाला काय माहिती नाही, पण ही जागा जे आहे सेफ आहे. आधी सुरक्षित वाटतं? हा, सुरक्षित आहे सर्व. हा, इथे कोणी येण्याचा असा भेदभाव काय आहे नाही इथे. का कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे काय असं काही नाही. पण एवढा मोठा दहशतवादी हल्ला झालाय, एक कुठेतरी सुरक्षेची काळजी वाटते की नाही? नाही, इथे काय असं आहेच नाही तर काय सांगणार आहे. इथे सर्व व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. हा, इथे काय असं आहे नाही, हा. पण कोणी केलंय काय केलंय माहिती नाही त्याचं. आणि त्याचं देण्या ज्यांनी पण केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. हा, तुम्ही काय सांगा? तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिक. सर्व नाशिक हा, महाराष्ट्र नाशिक. महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र नाशिक एकदम सेफ आहे. काही गोष्टीची हे नाही आहे, भेदभाव काय नाही आहे. पण ज्यांनी केलं आहे ते त्यांना त्यांचंच माहित आहे. नाही तो कोणाला काही तकलीफ नाही काही हे नाही, एकदम आरामशीर आहे. समजे लोक भी एकदम मिळून भेटून समजानी एकदम छान वाटतो. एकदम शांती दिला लागती. एक तर कशाची भीती न बाळगता नाही. तुम्ही पर्यटनाचा आनंद घ्या? नाही नाही नाही, काय धोका नाही काय नाही. आता जे केलंय कोणी ते त्यांनाच त्यांचं माहित आहे. नाही तर दुसरी काय गोष्टीची भेदभाव काय नाही. एकदम आरामशीर समजा येणं जाणं समजा चालू आहे. आम्ही आज 8 दिवस झाले एकदम पोरो सोरो समजे घेऊन हिंडून राहिले आहे. काही तकलीफ तुम्ही नाही. आनंदात राहा. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलात? हम लोग नाशिक से आहे. सगळे नाशिकवरून आलात तुम्ही. कशा प्रकारे इथे तुम्ही पर्यटनाचा आनंद घेताय? जी घटना घडलेली आहे, पर्यटकांवरती थेट हल्ला करण्यात आला, त्याची भीती कुठे वाटते किंवा असुरक्षिततेची भावना वाटते? इसके बारे में थोड़ा डर तो है लोगों के में, डर फैला है कि ना ये ऐसे हुआ है, तो कुछ लोगों को है ना इसका निगेटिव मैसेज गया. बट है ना कश्मीर बहुत अच्छा शहर है, यहाँ के लोग भी बहुत अच्छे फ्रेंडली है, सब टॉकटिव है, कोई भी मदद के लिए खड़ा है. हमें बहुत सारे यहाँ के लोगों ने ना अपना नंबर दिया है कि अगर कुछ भी प्रॉब्लम है तो आप हमारे घर पे चलिए, और अगर आपको कोई ज़रूरत पड़ी है तो आप हमारे से मदद लीजिए. हाँ, बाकी है ना यहाँ के लोग बोले कि आपके लिए पूरा सेफ है, और आपको कोई ज़रूरत पड़ती है एनी टाइम, रात के सुबह में आप एनी टाइम हम लोग को फ़ोन करिए, आपके लिए हम लोग खड़े हैं. मदतीसाठी सदैव तयार असतो काश्मीर? हाँ, हमेशा. हमेशा की हां. नाही? तर आपण इथे मागच्या बाजूला पाहतोय अनेक पर्यटक जे आहेत ते आता येऊ लागलेले आहेत इथे शिकाऱ्यामध्ये फिरण्याचा एक आनंद जो आहे अगदी वेगळा आनंद असतो. अगदीवर आपण प्रयत्न करूया. आपण मागे पाहतोय की एक वयस्कर व्यक्ती जे जुने इथले आहेत. अंकल, आप बताइए, आपका कितने सालों से यहाँ पे है डल लेक में? क्या कितना साल है? कितने सालों से डल लेक में आप यहाँ पे शिकारा चलाते हैं? मतलब क्या? मैंने 50-60 हो गया. 60 साल हो गया. 60 साल. इतने सालों से आपको बुजुर्ग का मतलब अनुभव है, आपका एक्सपीरियंस है आपका. ऐसा कभी दिन आया है जब टेरर अटैक होता है उसके बाद जो अपना जो टूरिस्ट यहाँ पर आना बंद कर देते हैं, या फिर असर जो बहुत होता है यहाँ पर? अभी जो देखा है ना वो ये बेचारों को मार गया. हाँ. किसने मारा वो तो मुश्किल होता हाँ, है. पहलगाम. हम लोग को भी मुश्किल होता है, बराबर. सबको मुश्किल होता है. यहाँ हिंदू हो मुसलमान हो किसी में कैसे भाई बाय बाय या. वो भाई समझो भाई का. ऐसा ऐसे ये कभी नहीं होगा ऐसा. लेकिन ये डल लेक जो है काफी फेमस है, पूरे वर्ल्ड में फेमस है, पूरे इंडिया में फेमस है. तो यहाँ पर जो टूरिस्ट आते हैं, अभी जो अटैक हुआ है उसका असर जो है यहाँ पर दिखाई दे रहा है आपको? ये असर पड़ता है ना, हर आदमी को असर पड़, टैक्सी वालों को असर पड़ता, होटल वालों को असर पड़ता, हम लोग को भी असर भी पड़ता है. जो बंद हो गया तो कौन आएगा? ये मुश्किल हो रहा है. मुश्किल हो रहा है. हाँ, सबको मुश्किल होता है. तो टूरिस्ट रिटर्न यहाँ पर आने के लिए एक बहुत बड़ा विश्वास जो है फिर से एक बार निर्माण करना पड़ेगा सुरक्षा के लेकर. आओ टूरिस्ट को, आओ कोई परवाह नहीं टूरिस्ट को. हाँ, उसको वेलकम करेगा टूरिस्ट को. अभी नहीं, उसको कुछ खतरा वतरा नहीं था. ये क्या मालूम है किसका करता है? बराबर. आपको समझ नहीं आ रहा है. ये 60 सालों का मैंने कभी नहीं देखा ऐसा. वो मारो ये मारे गुनाह है. कुरान भी लिखता गुनाह, गीता भी गुनाह है, हर चीज में भी गुनाह है. ऐसा है भाई जो आपको भाई है किससे गुनाह है. ऐसा नहीं करना होना चाहिए. ये अच्छा नहीं लगता है. हाँ, पिंटू का साथ खाता है, बैठता है, हाँ चाय पीता है, वो भी पीता हमारे साथ.
और पेंटर को भाई भाई होते हैं, शादी पर जाते हैं, ये कभी नहीं होता मेरे टाइम से। हाँ, ये तो आज का नवाब है, उसको मालूम नहीं था क्या करना है, इसको कैसे वेलकम करना है, उसको मालूम नहीं था, उसको अंडरस्टैंड नहीं जाता है, उनको बनते हैं गाते जाते हैं उसमें अंदर में। अभी जो आँखा आप तो आपको मेजबान है, अब किस खुदा ने फरमाया ये मारो, ये नहीं, मेरा टाइम नहीं है, जैसे नहीं। अभी वेलकम मेरे टाइम से वेलकम करते हैं, गुड बाय करता, गया था गुड बाय करता, आई लव यू। मैं बहुत पहले तो इंग्लिश करते हैं, मैं थोड़ा वो हो गया, मैं अनपढ़ था, नहीं पढ़ता है उसमें। हाँ, मैंने आज बुढ़ा हो गया, मैं तो उसको वेलकम करता हूँ। नहीं, हम भी ये सोचते हैं कि फिर से एक बार यहाँ पे रौनक आ जाए और जो टूरिस्ट है फिर से एक बार यहाँ पे काफी संख्या में यहाँ पर आ जाए। आने दो, Yes, आने दो, आएंगे फिर से एक बार आएंगे, फिर से एक बार यहाँ पे अमन होगा और अच्छी तरह से टूरिस्ट यहाँ पर इंशाल्लाह आएंगे। अमन हो जाएगा, इंशाल्लाह अमन। हाँ, सबको भाई भाई है, बहन भाई, बुड्ढा हो, जाई है, सबको हो भाई भाई। सबको हो जाएगा। हाँ, इंशाल्लाह। तर विशाल आपण पाहतोय की एक बुजुर्ग व्यक्ती आहे, त्यांनी तर आपण इथे पाहिले या दल लेक मध्ये हे सर्व जे व्यावसायिक आहेत गेले कित्येक वर्षापासून व्यवसाय करतात। आता यांनी सांगितलं की जवळपास ते 50 ते 60 वर्ष झाले या दल लेक मध्ये ते व्यवसाय करतात, शिकारा चालवतात। आपण समोर बघतोय एक शिकारा चालतोय, अतिशय तुरळक जे आहेत शिकारा ते आपल्याला इथे दिसत आहेत सर्व। आणि आता ही संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळेला संपूर्ण हा दल लेक जे आहे ते शिकाराने भरून गेलेलं असतं, पर्यटकांनी भरून गेलेलं असतं। मात्र आता तुरळक एखाद दुसरा शिकारा जो आहे तो इथे पर्यटकांसोबत आपल्याला इथे सफर करताना आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। त्याचा परिणाम जो आहे तो दहशतवादी हल्ल्यामुळे इथे झालेला आहे। जसं आता हे बुजुर्ग व्यक्ती आपल्याला सांगत होते की गेल्या कित्येक वर्षामध्ये असं चित्र दिसलेलं नाही, ते चित्र आज दिसतंय ते या दहशतवादी हल्ल्यामुळे दिसतं आहे। आणि पुन्हा एकदा जर रौनक आणि जी काही एकूणच शांतता या दल लेक परिसरामध्ये काश्मीरमध्ये जर निर्माण झाली, पर्यटकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला, तर पुन्हा एकदा इथे पर्यटक मोठ्या संख्येने येतील आणि हा दल लेक पुन्हा एकदा भरून निघेल।